नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष राजाराव सरडकर. आपण आता आहोत हायवेवर, पिंपळगाव बसवंतच्या हायवेवर जी उंबरखेड चौफुली आहे. तो हा बोगदा आहे जो गावात आपण एंट्री करतो. त्याच्या बाजूलाच हा अनेक 2 ते 3 वर्षापासून नवीन पाईपलाईनसाठी खड्डा खोदलेला आहे. त्याचप्रमाणे तिथं BSNLचं एक DP आहे ज्याच्यामध्ये ते काढून काम करतात. परंतु आज जर आपण आता बघितलं तर मी उभा आहे हायवे आणि हायवे ते हा खड्डा आपण अंतर बघू शकता की एकदम कमी आहे. जर कधी सर्व्हिस रोडने एखादा वाहन चालवत आला आणि त्याचं लक्ष जर या खड्ड्याकडे नसलं तर निश्चितच त्याचा पहिले तर जीवच जाईल. तर त्या अनुषंगाने मी पिंपळगाव बसवंत नगर परिषद आणि पिंपळगाव बसवंतचे जे टेलिफोन एक्सचेंज ऑफिस आहे यांना विनंती करतो की आपण दोघांनी संगनमताने हा खड्डा जो आहे पडलेला हा लवकरात बुजवावा किंवा तिथे त्या संदर्भातला एखादा नामनिर्देशक फलक तरी लावावा जेणेकरून होणारी जी घटना आहे जो अपघात आहे तो टाळता येईल. आणि असं जर झालं नाही तर इथे एका मोठ्या आंदोलनाला आपल्याला सामोरं जावं लागेल हे पण मी आता जाहीर करतो आहे. त्याचप्रमाणे आता इलेक्शन झाले, आचारसंहिता झालेली आहे. त्याच्यानंतर स्थानिक जे काही नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष हे निवडून त्यांनी त्यांची सत्ता पण स्थापन केलेली आहे. तर आता जनतेच्या कामांकडं यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि असे जे प्रॉब्लेम्स आहे हे पहिले हाती घेऊन त्याचा निचरा केला पाहिजे जेणेकरून जनतेमध्ये तुमचं प्रेम वाढेल, आमचं वाढेल. आणि अशा दृष्टिकोनातून आपण हा खड्डा लवकरात लवकर बुजवून किंवा जर तो बुजवण्यासाठी जर प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी किमान एखादा नामनिर्देशक फलक तरी लावला पाहिजे किंवा साईडने त्याला बॅरिकेड तरी केले पाहिजे की जेणेकरून जे वाहन येत आहे. आता हे बघा, ही वाहनांच्या वर्दळीचा रस्ता आहे. हा नॅशनल हायवे 3 क्रमांकाचा हा रस्ता आहे. परंतु याच्यामध्ये सगळा सहभाग हा BSNL कंपनी आणि पिंपळगाव बसवंत नगर परिषद यांचा सहभाग आहे. कारण ही पाण्याची पाईपलाईन आहे जी आगामी नवीन योजना आहे पाईपलाईनची, तिच्यासाठी हा खोदलेला खड्डा आहे. परंतु जर लवकर हा खोदून ठेवला आहे इतक्या दिवसापासून तर ते लवकरात लवकर बंद करावा जेणेकरून तुम्हाला लागला तर परत तो उकारता येईल. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न.